नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणास्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नित्य नियमाप्रमाणे देवपूजा झाल्यावर वेणास्वामींनी श्रीमद दासबोधाची पोथी समोर ठेवली. गंधाक्षता फुलं वाहून तिची पूजा केली. सद्गुरू स्मरण करून नमस्कार केला. मग फुलांचा वास घेऊन ते बाजूला ठेवलं आणि पोथी उघडली. आजपर्यंत पारायणं पुष्कळ झाली होती, पण आताशा त्या सलग पारायण न करता ग्रंथाचं कुठलंही पान उघडीत आणि तिथून पुढे वाचू लागत. त्याच समासाचं मनन करीत, चिंतन करीत. आज स्वामींनी आपल्याला हाच धडा दिलेला आहे या विश्वासानं त्या दिवसभराच्या कामाला लागत. आज समोर आला 5व्या दशकातला दुसरा समास, त्यातली 41वी ओवी. सांडुनी अक्षयी सुख, सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख, कामने सारिखे दुःख आणिक काहीच नाही. ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावते होती पतना वरपडे प्राणी. होता शरीरास अंत, सामर्थ्यही निघून जातं, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. म्हणोनी निक्कामत विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू, पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्माविषयी. वेणास्वामींनी दुसरा समास पूर्ण होईतो वाचन केलं. एक एक शब्द मोलाचा, विचार करायला लावणारा, सद्गुरुपदाचा महिमा दाखवणारा आणि त्या पदावर खऱ्या अर्थानं बसणं किती दुरापास्त आहे याचा पडताळा देणारा. शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे, नित्य उपासनाही पाहिजे. ब्रह्मज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्माचार, साधन, कथानिरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा यांनी बांधलेलं हे आचरण सर्व सद्गुरूठायी असलंच पाहिजे. यापैकी एकही गोष्ट कमी असता कामा नये. जगात गुरु उदंड आहेत, परंतु त्या सर्वांहून मोक्षदाता गुरु वेगळाच आहे. आणि अशा गुरुचं मोठेपण हे की नाना सद्गुरू विद्येचे गुण, याहीवरी कृपाळूपण त्याचेपाशी असतंच. वेणास्वामींचे नेत्र समर्थांच्या आठवणीने भरून आले. त्यांना वाटलं, हे सर्व वर्णन माझ्या स्वामींचं आहे. देवा, मी किती भाग्यवान, सर्व गुणसंपन्न आणि कृपावंत असा सद्गुरू माझ्या करंट्या ठरलेल्या आयुष्यात अगदी आपणहून चालून आला. आणि केवढी त्याची करुणा. त्यानं माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीला ते मोठं अवघड स्थान मिळवून दिलं. पण हे सर्व गुण माझ्या अंगी आहेत का? ज्ञान, वैराग्य, उपासना. मागे बाईला अनुग्रह देताना हाच प्रश्न मनी उभा राहिला होता. स्वामींनी आज्ञा केली खरी, पण धीर होईना. आपल्या कावऱ्या बावऱ्या मुद्रेकडे मोठ्या मायेनं पाहत गुरुमाऊलीनं मस्तकी हात ठेवला. म्हणाले, दे तिला अनुग्रह. निश्चंक मनाने शिष्य म्हणून तिचा स्वीकार कर. तिचा भार घे, कारण आपल्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रभूच हे कार्य करत असतो. त्यांचं स्मरण करून प्रत्येक काम करावं. लक्षात ठेव, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, येश कीर्ती प्रताप. होय स्वामी. वेणास्वामी हृदयनिवासी समर्थांना मनोमन म्हणाल्या. या वेणूच्या कर्तेपणाचं सगळं ओझं तिनं आपल्याकडे केव्हाच दिलं आहे. पण अजूनही जेव्हा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला सारखं वाटतं की मी काही आपल्या या कृपेला पात्र नाही. केवळ आपण करुणामय आहात, दयाळू आहात, म्हणूनच आपण माझी पात्रता न पाहता, माझी इतकी योग्यता नसतानाही हे पद मला दिलं आहात. स्वामीराया, मायबापा, कृपावंता, आता तुम्हीच माझ्यातले दोष दूर करा. मला सुयोग्य बनवा. गुरुपद सांभाळण्याची शक्ती द्या. वेणास्वामींनी हात जोडले. समोर असलेल्या समर्थांच्या खडावांकडे स्नेहार्द दृष्टीनं पाहत गुणगुणू लागल्या. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधुसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजगुज हे गुरुपाय, सहज शांतीचे आगर हे गुरुपाय,
पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय, रामदासाचे जीवन हे गुरुपाय, सकळ जीवासी पावन हे गुरुपाय. तशा भावमग्न अवस्थेत त्या किती वेळ बसल्या असत्या कोण जाणे. पण त्याचवेळी दिंडी दरवाजा खडखडला. वेणास्वामींनी बाहेर पाहिलं. दरवाजातून एक भारदस्त गृहस्थ अंगणात येत होते. गोरापान वर्ण, उंचापुरा देह, अंगात बाराबंदी, खांद्यावर उपरणं, डोक्यावर पगडी, भारी केशरी गंध. कोण असावेत बरं? कधी पाहिल्याचं स्मरत नाही असं मनाशी म्हणत वेणास्वामी उठून बाहेर आल्या. त्यांचं स्वागत करीत नम्रतेने म्हणाल्या, यावं. कुठून येणं केलं? उत्तर द्यायच्याऐवजी तो गृहस्थ भान हरपल्यासारखं वेणास्वामींकडे पाहतच राहिला. आणि मग अंतरीची ओळख पटल्यागत त्यानं ओटीवरच त्यांना साष्टांग दंडवत घातला. वेणास्वामींनी आशीर्वादाचा हात उचलत म्हटलं, उठा, शांत व्हा. ते उठून तिथेच पायरीवर टेकले. म्हणाले, मी पुरुषोत्तम पंडित चाफळहून आलो आहे. चाफळहून? स्वामींचा काही सांगावा? वेणास्वामींनी लेकीच्या उत्सुकतेनं विचारलं. त्यांनी मला मुद्दाम आपल्याकडे पाठवलं आहे. कशासाठी? अनुग्रह घेण्यासाठी. माझ्याकडे? होय स्वामी, मी फार दुरून आलो आहे. गोमांतकातलं माझं गाव. समर्थांची कीर्ती ऐकून त्यांचा शोध घेत घेत चाफळला येऊन पोचलो. त्यांची भेट झाली. मोठा आनंद झाला. परंतु अनुग्रहाची गोष्ट काढताच ते म्हणाले, त्यासाठी तुम्हाला मिरजेस जावं लागेल. तिथल्या मठाधिपती वेणास्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. आम्हाला तर समर्थांच्या चरणी रजू व्हावे असे वाटत होते. आम्ही तसे काही बोलणार तोच ते उद्गारले, वेणूबाई ते मीची आहे. ते ऐकलं आणि आम्ही तडक इकडे आलो. आता आपणच मला पदरात घ्या. कृपा करा स्वामी, माझा अंगीकार करा. त्यांचा स्वर सद्गदित झाला. डोळ्यात पाणी तरळलं. वेणास्वामींची ही स्थिती तशीच झाली होती. समर्थांनी गुरुशिष्यामधील ज्या अद्वैताचा, ज्या एकरूपतेचा, ज्या समरसतेचा निर्वाळा दिला होता, त्याच विलक्षण अभिन्नतेची जाणीव त्यांच्या रोमारोमातून उच्चंबळून आली. त्या अपार्थिव आनंदाच्या उर्मी मोठ्या संयमानं आतल्या आत दाबून ठेवीत वेणास्वामी म्हणाल्या, लांबच्या प्रवासानं थकला असाल, स्नानसंध्या करा, प्रसाद घ्या. विश्रांती झाल्यावर मग आपण यासंबंधी बोलू. म्हणजे असं की आपण थोडे दिवस इथे राहा. स्वामींचा दासबोध वाचा. विशेषतः त्यातली गुरुशिष्य लक्षणं वाचा. स्वामी सांगतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नावे सत्शिष्य. मी शरणच आहे आपल्याला. होय, पण त्याचा प्रत्यय आम्हालाही आला पाहिजे. गुरुशिष्य दोघांचीही कसोटी लागली पाहिजे. क्षणिक भावावेगात वाटतं ते नित्य तसंच राहतं असं नाही. त्यासाठी एकमेकांनी एकमेकांची पारख केली पाहिजे. जा आता, आपलं अनेक आटपून घ्या. वेणास्वामींच्या धीरगंभीर वाणीने आणि तपस्येनं तेजपुंज व्यक्तिमत्वाने पुरुषोत्तम पंडित इतके काही भारून गेले की त्यांनी त्या क्षणी सद्गुरू माऊली माऊली असं म्हणत त्यांना पुन्हा एकदा नमस्कार घातला. सीता स्वयंवर झालं, पण मन तृप्त होईना. रामकथेचा छंद काही सुटेना. भक्तिप्रेमाचा ओघ काही आवरेना. जी स्थिती वेणास्वामींची ती स्थिती श्रोत्यांची. अखेरीस एक दिवस बाईयाबाई सर्वांच्या मनात असलेली गोष्ट प्रकटपणानं बोलली. स्वामी, एक मागणं आहे पायाशी. सांगा. या चातुर्मासात आपण मागच्यासारखंच रामायणाचं आख्यान लावूया. चांगली कल्पना आहे. अध्यात्म रामायण वाचायचं की आपण लिहिलेलं? वेणास्वामींचं वाक्य पुरं होऊ न देताच बाईयाबाई म्हणाली, स्वयंवर तर ऐकलंत तुम्ही. होय, आता पुढचं ऐकायचं आहे. आपण लिहावं अशी विनंती आहे सगळ्यांची. वेणास्वामी प्रसन्न हसल्या. हा जणू रामरायाचंच सांगावा आला आहे असं समजून त्यांनी मान डोलावली. मग दिवसामासानं रामकथा छंदोबद्ध होऊन अवतरू लागली. आकारता आकारता श्रीराम वनवासाला निघाले. त्याच्या सहधर्मचारिणीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि त्या दोघांची सेवा करण्याचं व्रत घेऊन भ्राता लक्ष्मणही त्यांच्या समवेत अयोध्येबाहेर पडला. तिघेही भागीरथीच्या किनाऱ्यापर्यंत आली. प्रयागच्या संगमावर गंगामाईची पूजा करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता पुन्हा केव्हा दर्शन घडेल हिचं? राजबाळी सीतेला तर हुंदकाच आला.
तिनं पुन्हा पुन्हा हात जोडीत विनवणी केली की आई, आमचा वनवास तुझ्या आशीर्वादानं सुखरूपपणानं पार पडू दे. परतताना तुझी ओटी भरीन, मनोभावे पूजा बांधील. गंगेच्या पहिल्या तीरावरून पुढच्या मार्गाला जायचं होतं, म्हणून लक्ष्मणानं नावाड्याला हाक मारली. नावाडी आला, परंतु त्यांच्याकडे पाहतच राहिला. आम्हाला पलीकडे जायचं आहे. ते खरं, पण आपण कोण आहात? कुणी का असेना, तुमचं काम गंगा पार करायचं, लक्ष्मणानं असं उत्तर दिलं. पण रामराय म्हणाले, बरोबर आहे तुमचं. माणसाची ओळख पटल्या वाचून त्याला पैल पार करणं योग्य नाहीच. हे पहा, आम्ही असो तापसी तीर्थवासी वनासी, तपा जातसो उतरी गुण रासी. तुझी तोय वारी त्वरे आणि तीरी, परदेसिया पाववी पैल पारी. तरीही नावाडी त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्यांच्या सुकुमार राजबिंड्या मूर्तीकडे पाहत म्हणाला, मला खरं नाही वाटत हे. माणूस ओळखण्यात या गुहकाचा हात कोणी धरणार नाही. महाराज, मी देवाच्यान सांगतो, आपण नवा तापसी ना नवा तीर्थवासी, नवा या जनासारिखे क्षेत्रवासी. चहू आश्रमा वेगळी भासता हा, नये नेम करता असे दिसता हा. आता खरं रूप लपवू नका. यथार्थे वदा कोण नामाधिकारी? अखेरी श्रीराम सौम्य स्मित करत म्हणाले, मोठा पारखी आहेस तू गुहका. तुझी शंका सत्य आहे. मी दाशरथी राम, ही माझी धर्मपत्नी जानकी आणि हा माझा भाऊ लक्ष्मण. हे ऐकून गुहकाला फार आनंद झाला. त्यानं मोठ्या प्रेमानं, जुने कांबळे जे मळगांद लेश, अतिजीर्ण बैसावया घातलेसे. बरे आणिले तोय त्या जन्नवीचे, प्रीती क्षाळीले पायत्या राघवाचे. मग त्यानं रानफुलांनी तिघांची पूजा केली, फळांचा नैवेद्य दाखवला आणि रामरायाच्या पायावर मस्तक ठेवलं. त्याला आशीर्वाद देत श्रीराम म्हणाले, गुहका चल आता, विलंब होतो आहे. पण गुहक हात जोडून उभाच राहिला. चलतोस ना बाबा? लक्ष्मणाने जरा अस्वस्थ होऊन विचारलं. गुहकाने नकारार्थी मान हलवली. का? आता काय झालं? महाराज, मी गरीब माणूस, हातावरचं पोट माझं. पण तुला आम्ही भाडं देणारच आहोत, लक्ष्मण किंचित रोषानं म्हणाला. तसं नव्हे मायबाप, पण आपले हे भाऊ आहेत अवतारी पुरुष. त्यांची पायधूळ लागली आणि शिळेतून बाई उभी राहिली असं म्हणतात. पण त्याचं इथे काय? काय म्हणजे? अहो, मी असा हा दरिद्री. घरी एक आहे, तिलाच पोचताना पुरेवाट झाली, आणि त्यात दुसरी तर हो, देवाचे पाय लागून माझी नाव एकदम बाई होऊन माझ्या गळ्यात पडली, तर म्या ते लोडणं कसं सांभाळावं जी? अहो, हा धंदा तर असाच की. घरी बैसली एक उपास भोगी, दुजी भाज होता करू काय दोघी. गुहकाच्या या भाबड्या बोलानं सीतेला खुदकन हसू आलं. लक्ष्मणालाही हसणं लपवणं जड गेलं. रामानं मात्र न हसता गंभीरपणानं म्हटलं, एवढंच ना? मग तू असं कर, माझ्या पायावर आधीच पाणी घाल. तुझ्याच हातानं ते स्वच्छ पूस आणि नंतरच मी नावेत पाय ठेवतो. पायाला धूळ राहिली नाही की तुलासुद्धा भीती राहणार नाही काय? गुहकाला तो उपाय एकदम पटला. राम, लक्ष्मण, सीता गंगापार झाली. गुहकानं रामाच्या पायी मस्तक ठेवलं. सद्गदित होऊन म्हणाला, देवा, पदपंकजी ठाव दीनास द्यावा. सखा आपुला मित्र ऐसा म्हणावा. पुन्हा मागुते याची पंथेची यावे. दीनानाथ सनाथ माते करावे. जयश्री सवे साजरी ते पहावी. असे आर्त माझे असे पुरवावे. रामाने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हटलं, तथास्तु. हा सगळा कथाभाग मोठा रंगला. त्या रात्री अंथरुणावर पडल्या सर्वांनाच त्या भोळ्या भाबड्या गुहकाची गंमत वाटून त्याच्या कल्पनेचं हसू येत होतं. सीताहरण झालं. वाली वध केला गेला. वालीची राणी तारा शोकविव्हल झाली. तिची मनोव्यथा सांगताना वेणा स्वामींचे शब्द स्वानुभवानं भोगलेल्या दुःखात नकळत बुडून निघाले. वेदनेचा दंश घेऊन श्रोत्यांच्या काळजात घुसले. तारा म्हणत होती, पतिवीण ब्रह्मांड हे ओस वाटे. पतिवीण हे सौख्य कोठे न वाटे. पतिवीण हा देव नाही स्त्रियांसी. पती श्रीपती दावितू सौख्य राशी. पतिवीण संपत्ती ही काय कीजे. पतिवीण हे व्यर्थ काया त्यजिजे. पती वर्तमानी वियोगो न भावा. पतिवीण हा प्राण आता त्यजावा.
पुढे राम रावण युद्ध झालं. श्रीरामाचा विजय झाला. श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येला आले. त्यांना राज्याभिषेक झाला. पट्टाभिषिक्त राजा रामानं प्रजारंजनाचं व्रत घेतलं. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं त्यांना वचन दिलं. म्हणाले, संकोच करू नका, बोला, काय हवं ते मागा. प्रभू बोलला रे अपेक्षित मागा, नका ठेवू समस्त्यैक सांगा. यावर प्रजा आपलं एक एक मागणं राजाला मागू लागली. त्यांना होकारांचा कौल देत श्रीराम बाजूला बसलेल्या लक्ष्मणाला म्हणू लागले, लिहून घे, सर्व गोष्टी नीट लिहून घे. लक्ष्मण आज्ञेप्रमाणे लिहू लागला. कुणी म्हणाला, भूमीने कदापिक सांडू नये रे, मनासारिखे मेघवृष्टीने व्हावे. त्यावर राजारामाने प्रजेला अभयपत्र दिलं. म्हणाले, लक्ष्मणा, हे लिही रे. दुसरा म्हणाला, समर्था कदा रोग वारे नको रे, वदे राम लक्षू म्हणाल हे लिही रे. जया पाहिजे ते प्रसंगी पडावे, वदे राम लक्षू म्हणा हे लिही रे. तेवढ्यात आणखी एक धर्मपरायण नागरिकानं म्हटलं, सदा वासना धर्मपंथेय असावी, दयाशील चातुर्यता श्रेष्ठ व्हावी. आणखी बरंच काही मागून झालं आणि तरीही ते थोडेच झाले की काय असे वाटून प्रजेने रामापाशी आणखी एक मागणे मागितले. म्हणाली, आम्ही आता जे जे सुचलं ते मागितलं ते खरं, परंतु यापुढे आणखी केव्हा तरी आणि काहीही आठवलं तर ते मागायला आम्ही तुझ्या दरबारी येऊ, तेव्हा थेट तुझ्या पायापर्यंत आम्हाला येता आलं पाहिजे. मध्ये कुणीही आम्हाला आडकाठी करता कामा नये. तुझ्या दर्शनी आडकाठी नको रे, वदे राम लक्ष्मण हे लिही रे. हा ताम्रपट्ट मिळाला. आता प्रजेने आपलं अखेरचं मागणं मागितलं. म्हणाली, प्रभू क्लेश घेऊन विश्रांती घ्यावी, देहे तोवरी भक्ती तुझी घडावी. वेणी स्वामी ऐशा परी कौल दे रे, वदे राम लक्ष्मणा हे लिही रे. हे कौलाचं म्हणजे आदेशपत्राचं प्रकरण ऐकलं आणि अंबाबाई न राहून म्हणाली, मला तर बाई रामराज्याऐवजी आजचीच परिस्थिती समोर दिसत होती. वाटत होतं आत्ताचा हा परका जाऊन इथेही रामप्रभूंचा सेवक राजा होईल का आणि आपण घेऊन गेलेल्या एकेका तक्रारीचं निवारण करील का, देईल का या गांजलेल्या प्रजेला असा कौल. देईलच देईल. महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य स्थापन होईल. एखादी आकाशवाणी व्हावी असे धीर गंभीर आश्वासक शब्द वेणास्वामींच्या मुखातून उद्घोषित झाले. सोयऱ्या दायऱ्यांची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले, तयासी बोलणे मृदू बोले करीत जावे. त्यांचा संसार समाचार पुसत जावा विस्तार, उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे. दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते, मग ते सवेची धरिते मित्र भावे. निकट मैत्री बरी होता, मग त्यासी न्यावे एकांता, म्हणावे रे भगवंता काहीतरी भजावे. मान्य होता जप सांगावा, मग तो इकडे पाठवावा, मग तयाचा सकळ गोवा उगवू आम्ही. हे टाकळीच्या उद्धव स्वामींना लिहिलेलं समर्थांचं आज्ञापत्र सर्वच मठाधिपतींना मार्गदर्शन करणारं होतं. धर्मसंस्थापनेसाठी गुप्तरूपानं उदंड समुदाय करणं जितकं आवश्यक होतं तितकंच धर्मकार्य पुढेही सतत चालत राहावं यासाठी उगवत्या पिढीवर योग्य संस्कार करणंही आवश्यक होतं. मिरजेच्या मठातही हे कार्य चालू होतं. पांडित्य पुढे मोठेपणीही प्रयत्नानं मिळवता येतं, परंतु सत्प्रवृत्ती, स्वाभिमान, संयम या सर्वांचे धडे बाळपणीच द्यावे लागतात. गिरवून पक्के करावे लागतात. अंगी सद्गुण भिनवावे लागतात. माती ओली असतानाच तिला सुयोग्य आकार देता येतो. पाटी कोरी असतानाच तिच्यावर सुविचार लिहिता येतात. म्हणून बालमनावर संस्कार करणं, त्यांना व्यायामाची गोडी लावून आहार विहाराच्या हितकारक अशा सवयी लावून त्यांचे देह सुदृढ करणं, त्यांची मनं कणखर करणं, त्यांची बुद्धी सन्मार्गाला लावणं, त्यांची विवेकशक्ती जागृत करणं, यासाठी वेणास्वामी स्वतः मुलांचा वर्ग घेत असत. त्यांना ध्यानाला बसवीत असत. नित्याप्रमाणे आजही प्रार्थना, ध्यान, स्तोत्रपठण, रामरायांची प्रार्थना झाली आणि मग वेणास्वामींनी आपल्या पाठाला सुरुवात केली. सध्या त्या समर्थांनी रचलेल्या प्राकृत गुरुगीता समजून देत होत्या. रोज 5-5 ओव्या पाठ करून घेत होत्या. म्हणाल्या, या स्तोत्राचे कर्ते आहेत सदाशिव ऋषी. मुळातल्या संस्कृत गुरुगीतेची ही मराठी रचना आहे. आपल्याला कळावं म्हणून आपल्या स्वामींनी ही मुद्दाम मराठीत अगदी सोपी करून आपल्याला दिली आहे. करा सुरुवात, माझ्या मागोमाग म्हणा.
श्रीराम जय राम जय जय राम. अस्य श्री गुरुगीता माला मंत्रस्य सदाशिव ऋषिः अनुष्ठुप छन्दः गुरुबीजं रं शक्ति उं कीलकम्. मम समस्त दोष परिहार्थं स्वरूप तत्वज्ञान सिद्ध्यर्थं श्री गुरु परब्रह्म प्रीत्यये जपे विनियोगः. हरि ओम. सूत उवाच. कोणे एके अवसरी नमोजी कैलास शिखरी परोपकारार्थ सुंदरी पुसे महादेवा. पार्वती उवाच. पार्वती म्हणे जी शंकरा जगद्गुरु परमेश्वरा गुरुदीक्षा कृपासागरा द्यावी मज. कवण उपाये सदाशिवा ब्रह्मप्राप्ती होय जीवा. नमो तुझ देवाधिदेवा म्हणून चरणी लागली. शिव उवाच. मग कृपेचा सागरू बोलता झाला शंकरू. अहो तू माझा अवतारू वेगळीक नाही. लोकोपकारा कारणे म्हणून हे तुझे बोलणे. पूर्वी ऐसे कवणे पुसिले नाही. दुर्लभ जे त्रिभुवनी ते सांगेन हो भवानी. सद्गुरु विण कोणी नाही थोर देव. वेणास्वामी अर्थाप्रमाणे 4 ओव्या वाचत होत्या. त्याचा अर्थ सांगत होत्या आणि पुन्हा मुलांकडून म्हणवून घेत होत्या. 10 ओव्यांचा अर्थ सांगून झाला. 11वी ओवी सुरू झाली. दैव तैसा गुरु ऐसा जयाचा निर्धारू. नाही तया विण थोरू तो पावे सकळार्थ. ही ओवी म्हणता म्हणताच बाहेरून जय जय रघुवीर समर्थ ही ललकारी कानावर आली. वेणास्वामी आनंदन उद्गारल्या. साक्षात सद्गुरूच. समर्थांच्या स्वागतासाठी त्या पुढे झाल्या. उठता उठता म्हणाल्या. काशीराजा पाय धुवायला पाणी घेऊन ये चटकन. समर्थांच्या अचानक येण्याने काशीराज गोंधळला होता. त्यानं देवापुढे पूजेसाठी ठेवलेला पाण्याचा तांब्याच त्यांना दिला. हे पाहून समर्थ रागेजून बोलले. हे काय? सोहळ्याच्या पाण्याचा वापर असा सांडपाण्यासारखा? कर्म आणि उपासना दोन्ही एकाच मापानं मोजता की काय तुम्ही? वा, या मठातले सर्वजण सर्वब्रह्मीच झाले म्हणायचे. खाली वाकून समर्थांचे पाय पुसत वेणास्वामी हलकेच म्हणाल्या. जैसा देव तैसाच गुरु ही तर आपलीच शिकवण. आता आम्ही गुरुगीतेतील तीच ओवी म्हणत होतो. दैव तैसा गुरु ऐसा जयाचा निर्धारू. असं म्हणजे त्या निर्धारामुळे त्यानं असं केलं वाटतं. वेणास्वामी प्रसन्न हसल्या. म्हणाल्या. केलं गोंधळूनच, पण जे घडलं ते योग्यच नाही का? आपल्या लेखी तर गुरुमाऊली देवापेक्षा सुद्धा मोठी आहे. समर्थांच्या मुद्रेवर सुद्धा स्मित उमटलं. बोलले. आमचे शब्द आमच्या पदरात टाकलेत तर वा. शिष्यात इच्छेत पराजयम. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.